नमस्कार प्रेक्षकांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता माहीने इंजेक्शन देऊन नीलला आता वकिलांसमोर आणलेले असते आणि त्यानंतर आता माही ही वकिलांना म्हणते की नमस्कार सर, मी माही आहे आणि ही माझी सावत्र मॉम देविका आणि हिनेच मला इंजेक्शन देण्यासाठी सांगितलं होतं आणि ड्रगचं इंजेक्शन देऊन तिला प्रूव्ह करायचं की मी ड्रग ॲडिक्ट आहे म्हणून आणि तिला माझ्या नावावर असलेली प्रॉपर्टी तिच्या नावावर करून घ्यायची म्हणून तिने तुम्हाला इकडे बोलावलंय वकील साहेब, असे माही आता देविकाकडे बघत आता वकील साहेबांना बोलते. आणि इकडे नील आता ड्रगच्या त्या औषधाचा अंमल कमी होत असताना आता शुद्धीत येत असतो. आणि इतके दिवस हे सगळं तेच चालू होतं, बरोबर ना वकील साहेब? इतके दिवस तुम्ही ब्लड रिपोर्ट चेक करत होते, ते तर रिपोर्ट्स नॉर्मल आले होते. त्या रिपोर्टवरून मी ड्रग ॲडिक्ट आहे हे काही दिसलं नाही, बरोबर आहे ना वकील साहेब? तर वकील मान हलवतात. आणि यानंतर आता माही नीलकडे बघते आणि म्हणते की हा जो नील दिसतोय ना तुम्हाला, हा सुद्धा या देविकाला सामील आहे आणि या दोघांनी मिळूनच हा सगळा प्लॅन केला आहे. आणि त्यानंतर आता माही म्हणते की मला वाटतंय की तुम्ही दोघांनी या दोघांना पोलिसांच्या ताब्यात द्यावं, पोलिसांना इथे तुम्ही बोलावून घ्या आणि ताबडतोब या दोघांना अटक करा, असे माही आता वकिलाला बोलते. आणि ते ऐकून आता इकडे देविकाला तर मोठाच धक्का बसलेला असतो. आणि त्यानंतर आता माही म्हणते की मला अजून एक संशय आहे, संशय नाही तर माझी खात्रीच आहे, या देविकानेच माझ्या डॅडूचा खून केला आहे. ती ऐकताच आता वकिलांना मोठा धक्का बसलेला असतो. आणि इकडे आता नील हा हळूहळू औषधाचा अंमल कमी होत आता उठू लागतो आणि म्हणतो की देविका तू काही काळजी करू नकोस, आणि माहीला म्हणतो की बोलवतो पोलिसांना. आणि त्यानंतर आता रागाने देविका नीलच्या कानाखाली मारते तर नील पुन्हा सोप्यावर पडतो. आणि लगेच आता देविका म्हणते की खरं तर हा नील ना हाच ड्रग ॲडिक्ट आहे आणि या माहीनेच या नीलला हे ड्रग्ज दिलं. तर आता लगेच आता माही म्हणते की रिअली देविका? आणि माही म्हणते की अगोदर देविका तू म्हणायची मी ड्रग ॲडिक्ट आहे, आता म्हणते की नील ड्रग ॲडिक्ट आहे, किती वेळा तू बदलशील? आणि त्यानंतर आता देविका म्हणते की हिच्यावरती तुम्ही विश्वास ठेवू नका, ही आत्ता शुद्धीवर आहे, पण ही तुम्ही बघितलं ना ड्रग्ज कशी ॲडिक्ट करून कशी एकदम बेधुंद असते ते. तेव्हा आता ते वकील म्हणतात की मॅडम अहो तुम्ही काय बोलताय, आणि ही गोष्ट ना किती कॉम्प्लिकेटेड आणि किती गंभीर आहे, तुम्हाला काही कळतंय का? देविका आता तिच्या मोबाईलमध्ये माहीचा फोटो त्यांना दाखवत म्हणते की हे बघा, ही माही दारूसुद्धा पिते आणि या नीलने आणि या माहीने या दोघांनी माझ्या विरुद्ध कट रचलाय. कट वकील साहेब, तुम्ही यांचं ऐकू नका. देविका आता नाटक करत म्हणते की मला तर प्रॉपर्टी काही नको, खरं तर मी हा बिझनेस सगळं हिच्या खातीरच चालवते, मोठमोठी डील करते आणि मी असा बिझनेस वाऱ्यावर थोडाच टाकून द्यायचा का? आणि देविका म्हणते की माझी तर एक क्षुल्लक विनंती आहे, फक्त हे जे काही चाललंय ना मी ते खरं दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. तर आता लगेच वकील म्हणतात की तुमचे कौटुंबिक प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही नाही आहोत. माही म्हणते की एक्झॅक्टली म्हणूनच मी तुम्हाला सांगते की पोलिसांना बोलवा आणि हिला पोलिसांच्या ताब्यात द्या. आणि आता माही म्हणते की तुम्ही तर पोलिसांना बोलवा, मग त्यांच्यासमोर मी सगळं सांगेन. तर आता वकील म्हणतात की सॉरी ते तुमचं तुम्ही बघून घ्या, आणि वकील साहेब जाऊ लागतात. आणि त्यानंतर आता इकडे अक्षय हा देवळात येऊन आता रमा येण्याची वाट बघत असतो. इकडे आता पटकन देविका ही वर बेडरूममध्ये जाते आणि बेडरूमचा दरवाजा उघडताच आता देविका ही रमाला बघते. रमा आता भरजरी साडी घालून आता इरझऱ्या मारत असते आणि आता रमाकडे बघत देविकाला सगळं काही लक्षात आलेलं असतं. आणि आता देविका म्हणते की आता तर कळलं ना तुम्ही दोघी एकदम सारख्या दिसतायत म्हणून, आणि आता तुमच्या दोघींचं देखील अक्षयवरती प्रेम आहे आणि याचमुळे तुम्ही दोघी देखील आता वेगळ्या होणार आहेत, माहिती आहे ना तुम्हाला? असे असतच देविका आता रमाला बोलते. आणि त्यानंतर तेवढ्याच दरवाजात माही तिथे आलेली असते. माही आता रमाकडे बघते. माही म्हणते की रमा ही तुला अडकवण्याचा प्रयत्न करते, तू जा येथून पळ. आणि तेवढ्यात देविका आता गन रोखून धरत रमाला म्हणते की खबरदार जर इथून कोणी गेलं तर. आणि त्यानंतर आता देविका ही आता माहीच्या डोक्याला गन लावते. तर आता माही म्हणते की ही मला काहीच करू शकत नाही, रमा तू प्लीज येथून जा. तर रमा आता घाबरलेली असते आणि रमा तेथून जात नसते. माही म्हणते की हे बघ रमा, तू माझी काहीच काळजी करू नको, ही मला काहीच करू शकत नाही, अगोदर तू इथून जा बरं. आणि आता रमा देविकाला म्हणते की मी इथेच थांबते, आम्ही दोघी इथेच थांबतो, पण तुम्ही माहीला सोडा, मी कुठेही जात नाहीये. तर माही म्हणते की रमा तू हिच्या बोलण्यामध्ये अडकवू नकोस.
आणि इकडे आता अक्षय देवळात आता रामाची वाट बघत इकडे तिकडे बघत असतो. अक्षय विचार करतो, अगं रामा, किती वेळ झाला इथे मी तुझी वाट बघतोय. आणि असे म्हणतच अक्षय पुन्हा आता रामाला फोन लावतो. आणि इकडे आता देविकाने माहीला सुद्धा बांधून ठेवलेलं असतं आणि रामाला सुद्धा. तेव्हा आता समोरासमोर दोघीही आता बांधलेल्या अवस्थेत असतात. तर आता माही रामाला म्हणते की रामा, अगं मी तुला सांगत होते की तू इथून पळून जा म्हणेन, पण तू काही माझं ऐकलंच नाही. ती देविका माझं काहीच वाईट करू शकत नव्हती, तुला माहिती आहे का. आणि आता बघितलं ना काय झालं, आपण दोघीही इथे अडकून पडलोय. इकडे आता अक्षय रामाला फोनवर फोन करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आता लगेच इकडे रामा म्हणते की माही हे तिकडे वाट बघत असतील नाही का. तर आता माही म्हणते, हो गं रामा, आणि माझा खिशातील फोन ना मगापासून व्हायब्रेट होतोय आणि मला माहिती आहे की त्यांचेच म्हणजे अक्षयचेच फोन येत असतील, पण मी तो फोन घेऊ नाही शकत. इकडे आता रागाने देविका ही खाली नीलकडे येते. नील आता सोप्यावर पडलेला असतो आणि आता नीलकडे बघत देविका वेडवाकडं तोंड करते. आणि त्यानंतर आता इकडे देविका खाली येऊन नीलच्या तोंडावरती पाणी मारते. तेवढ्यात नील शुद्धीवर येतो आणि देविका म्हणते की तू इंजेक्शन घेतलं आणि काय घोळ करून ठेवलाय तुला माहिती आहे का. तर नील म्हणतो काय झालं. तेव्हा आता देविका म्हणते की उठ, काय झालं म्हणे, चल मी तुला दाखवते काय झालं. असे म्हणत आता देविका नीलला घेऊन जाऊ लागते. आणि त्यानंतर आता नील तिथे येताच आता दोघीही रामाला बघतो आणि पुन्हा आता डोळ्याला हात लावत नील म्हणतो की मला दोन दोन रमा का दिसतात. तर आता देविका म्हणते की या दोन्हीच आहेत, अगोदर एक होती आणि आता दोघी झाल्यात, दोघीही इथे आल्यात. आणि नीलला खरे सत्य समजलेले असते. आणि त्यानंतर आता नीलच्या सगळं लक्षात आलेलं असतं. नील म्हणतो की म्हणजे तुम्ही दोघींनी माझा असा गेम केला तर. आणि लगेच आता नील म्हणतो की या दोघी एकसारख्या दिसतात, त्याचा आपल्याला काय फायदा. तर देविका म्हणते बरोबर आहे नील, या दोघी एकसारख्या दिसतात, त्याचा आपल्याला काय फायदा. आणि त्यानंतर आता रमा आणि माही एकमेकींकडे बघू लागतात. तर नील आता विचार करत देविकाला म्हणतो की देविका, या दोघी एकसारख्या दिसतात ना, याचाच आता आपण फायदा घ्यायचा. आणि आता देविका म्हणते काय करायचं नील. तर नील म्हणतो की हे बघ, एकीला आपण मारून टाकायची धमकी द्यायची आणि जर दुसरीने आपलं ऐकलं नाही तर एकीला मारून टाकायचं. आणि लगेच आता देविका म्हणते की ॲक्च्युली मगाशी मी माईच्या डोक्यावरती बंदूक रोखून धरली होती ना, तर रमा पळून जायची थांबली. तर आता नील म्हणतो की बघ बरोबर आहे. आणि लगेच आता नील म्हणतो की अगदी बरोबर, आपण आता रमाच्या डोक्यावर बंदूक ठेवायची आणि आपल्या माईकूंना हवं ते काम करून घ्यायचं. अगदी सोपं आहे देविका. तर आता माही आणि रमा हे नीलकडे बघू लागतात. आणि त्यानंतर आता लगेच नील हा रामाच्या डोक्यावरती पुन्हा आता हात करत म्हणतो की माही, करशील ना आमचं काम. आम्ही रमाला मारण्याची धमकी देऊ, रमासाठी तो आम्हाला आमचं काम केलंच पाहिजे. तर आता लगेच राग येऊन माही म्हणते की हे बघ नील, तू मला तर चीट केलंयस, पण देविकाला सुद्धा आणि देविका मॅमसोबत सुद्धा तू डील केली कशासाठी, पैशासाठी का. आणि त्यानंतर आता लगेच आता नील म्हणतो की माही काय झालं, अगं अगोदर मी तुला आवडत होतो पण आता तुला दुसरंच आवडायला लागलंय का. तर आता नील आणि देविका दोघेही एकमेकांकडे बघत हसू लागतात. इकडे आता कावेरी आणि मंगला मावशी दोघेही घरामध्ये पैसे मोजत असतात. आणि तेवढ्यात आता सीमा ही मंगला मावशीला कॉल करते. मंगला मावशी म्हणते की बोला ना सीमाताई. तर आता सीमा म्हणते की त्याचं काय आहे ना, माझं तुमच्याकडे एक काम आहे. म्हणजे माही ना आता तिच्या पर्सनल कामासाठी बाहेर गेली, पण अक्षयने जर तुम्हाला फोन वगैरे जर काही केला ना, तर त्याला काय सांगायचं माहिती आहे का, रमा ही तुमच्याचकडे आहे. मंगला मावशी आता म्हणते की बरं हो, आम्ही तसंच सांगू. आणि आता सीमा म्हणते की हे बघा, ती पाडव्यासाठी पुन्हा आमच्या घरी येणार होती. अक्षयने जर तुम्हाला विचारलं ना, तर त्याला सांगायचं ती निघाली आणि तुमच्याच घरी येऊ राहिली म्हणून. मावशी म्हणते की ठीक आहे. सीमा म्हणते की अक्षयला सांगायचं थोड्याच वेळात ती घरी पोहोचणार आहे म्हणून, लक्षात राहील ना तुमच्या. तर मंगला मावशी म्हणते हो. आणि तेवढ्यात आता अक्षय रमा करत तिथे येतो. तर मंगला मावशी हसतच फोन ठेवते आणि म्हणते की ठेवते बरं का. तेवढ्यात आता अक्षय तिथे येत म्हणतो की रमा इथे आली ना. तर आता लगेच कावेरी म्हणते रमा आणि इथे. तर लगेच मावशी म्हणते की अगं हो, इथे आली होती आणि मगाशी निघाली नाही का ती. कावेरी आता कावरी बावरी होऊन आता मावशीकडे बघू लागते. आणि मावशी म्हणते की तुम्ही म्हणाला होतात ना की तुम्ही तिला मंदिराजवळ भेटणार आहोत म्हणून, आणि म्हणून ती गेली ना मागाशीच. तर आता अक्षय म्हणतो हो हो बरोबर आहे, पण मी कधीपासून मंदिरात वाट बघतोय, पण रमा मला तिथे कधीच दिसली नाही. रमा तिथे अजून आलेलीच नाहीये.
आणि लगेच आता मावशी कावेरीला म्हणते की बघितलं ना, नाही भेटली रमा यांना, आणि मी तिला तरीही सांगत होते की लवकर आवर जा, आणि पण तिने नाही ऐकलं आणि थांबली इथेच बरा वेळ. आणि त्यानंतर आता मंगला मावशी कावेरीला म्हणते की बघितलं का आपली पोरगी कशी ती अशी आहे. तर अक्षय म्हणतो ठीक आहे ठीक आहे, मी बघतो रमाला, तुम्ही काही काळजी करू नका. आणि अक्षय आता पाडव्याच्या मावशी आणि कावेरीला शुभेच्छा देऊन तेथून निघून जाऊ लागतो. हसतच आता मावशी म्हणते की हळूच जा बरं का जावई बापू. आणि त्यानंतर आता इकडे मावशी ही कावेरीला घडलेली सगळी हकीकत सांगते. सीमाचा फोन आला होता आणि सीमानेच हे असं मला सांगायला लावलं, नाही तर आज माही अटकली असती, असे आता मावशी ही कावेरीला सांगते. कावेरी म्हणते की बरं झालं, मला तर काहीच कळत नव्हतं. इकडे आता सायदा हा घरी आलेला असतो आणि सायदाच्या डोक्यात आता माहीचे चक्र चालू असते. आणि सायदाची आई माई तिथे येताच आता सायदा म्हणतो की माई अगं खूप मोठा घोटाळा आहे. तेव्हा आता सायदाची आई म्हणते की अरे आता काय झालंय. आणि त्यानंतर आता सायदाची आई म्हणते की ती पोरगी गेल्यापासून ना माझ्या डोक्यामध्ये नुसतेच आता गोंधळच उडालाय, आता काय झालंय ते तरी सांग. डोक्याला हात लावत आता सायदा म्हणतो हे बघ, माही आणि रमा या दोघी आहेत ना, त्यांचाच मोठा गोंधळ आहे बरोबर. हे बघ मी तुला सांगतो, ती रमा आहे ना, रमा ही माझ्या मित्राच्या म्हणजे अक्षयची बायको आहे. आणि लगेच आता सायदा म्हणतो की मी अक्षयच्या घरी गेलो होतो ना, आणि तिथे जी रमा आहे ना ती आपली श्रद्धा आहे. आणि लगेच आता सायदाची आई म्हणते काय बोलून राहिलाय तू, यातमध्ये कसला गोंधळ. तर आता सायदा म्हणतो तोच तर गोंधळ आहे माई. सायदा म्हणतो की अगं माय मी तुला तेच सांगतोय, ते रमाचे काका आहे ना, ते काका रमाला शोधायला ना माहीच्या घरी गेले होते. आणि इकडे आता सायदा म्हणतो की मी जेव्हा आता इकडे तिच्या आईच्या घरी गेलो होतो ना, तेव्हा तिची आई सांगते की रमा तर अगदी व्यवस्थित आहे, ती अक्षयबरोबर सुखाने संसार करते. आणि आता इकडे सायदा म्हणतो की मला सरळ आहे आणि मला एकच गोष्ट सांग, रमा जर सुखाने संसार करत असती तर मग रमाचे काका माईच्या घरी रमाला शोधायला का गेले असते, सांग ना आता तू. आणि आता सायदाची आई म्हणते की साई तू कशाला एवढं टेन्शन घेतोस आणि कशाला आता त्यामध्ये पडतो. तर आता सायदा म्हणतो की नाही, माझ्या श्रद्धावर प्रेम आहे माय, आणि माझ्या श्रद्धावरती प्रेम आहे तेव्हा मी या प्रकरणाचा छडा लाविलच, आणि खरं काय आहे ते जगासमोर आणायलाच पाहिजे, आणि मी ते करणार माय, असे आता सायदाने त्याच्या आईला सांगितलेलं असतं. आणि लगेच आता सायदा म्हणतो की काही जरी झालं तरी मी रमाला शोधून काढीलच माई, असं आता सायदाने पण केलेला असतो. आणि इकडे देविका आता माही शेजारी येते आणि म्हणते की ही माई ही तर माझी मुलगी आहे, म्हणजे माझ्या नवऱ्याची तर सक्की मुलगी आहे. आणि लगेच आता देविका म्हणते की माही अगं तू माझी मुलगी आहे, तेव्हा मी तुला या बांधलेल्या अवस्थेत नाही बघू शकत, तेव्हा मी तुझे हात सोडते. आणि लगेच आता देविका ही माहीचे हात सोडते. आणि त्यानंतर आता देविका ही माहीचे हात सोडते आणि माही आता उठून देविकासमोर येते. आणि माही आता देविकाला म्हणते की मी कुठेही जाणार नाही रमाला सोडून. तर आता देविका म्हणते की माही जा ना, आता तुला जर कुठेही जरी जायचं असली तर तू जाऊ शकतेस, असं काय करतेस. तर आता माही म्हणते की नाही, मी रमाला सोडून कुठेही जाणार नाही, एकदा सांगितलं ना तुला. तर देविका म्हणते की एवढी तुला रमाची काळजी वाटते का. तर आता माही ही देविकाकडे बघते आणि देविका हसतच आता माईला म्हणते की ओके, मग तुम्ही दोघीही इथे आरामात राहा. आणि त्यानंतर मग लगेच देविका म्हणते की उद्या वकील साहेब येतील, वकील साहेबांना तू सांगायचं आहे की मी ड्रग्ज घेते आणि माझ्या नावावरची प्रॉपर्टी देविकाच्या नावावर करायची, म्हणून कळलं का तुला माही. आणि तेवढ्यात आता माही म्हणते की नाही करणार, नाही सांगणार त्यांना काही, काय करायचं ते कर. तर आता देविका म्हणते नाही सांगणार. तर आता माही म्हणते अजिबात नाही. आणि पटकन आता देविका म्हणते मग तर ठीक आहे, आणि नीलही म्हणतो मग ठीक आहे, असे म्हणत नील त्याच्या खिशातील बंदूक आता रमावर रोखतो. माहीला आता धक्का बसलेला असतो. आणि आता नील हा रमाच्या डोक्याला बंदूक लावत म्हणतो की आता आपण रमाला मारून टाकूयात. तर आता रमा नीलकडे बघते. नील म्हणतो की देविका आता रमाला जिवंत ठेवण्यात काहीच अर्थ नाही. आणि नील म्हणतो की तशी ही रमा आता आपल्या काहीच कामाची नाही आहे, आपल्याला तशी माहीच महत्त्वाची आहे, बरोबर ना देविका. आणि आता गनचं ट्रिगर आता तयार करून
नीलने आता ती गन रमावर रोखून धरलेली असते आणि आता नील 1 2 असे मोजू लागतो. तर ते काउंट करत असतानाच लगेच आता माई म्हणते की स्टॉप इट आणि मी तयार आहे, तुम्ही जे सांगेल ते सगळं मी करेन. तर आता देविका खुश होती आणि त्यानंतर आता इकडे अक्षय आता रमा करत पुन्हा घरी आलेला असतो. सीमा आता बाहेर येते तर अक्षय म्हणतो की आई रमा आली का? तर आता सीमा म्हणते नाही ना. तर आता अक्षय म्हणतो की या रमाचं चाललंय काय, अजूनही ती घरी आलेली नाहीये. आई आजी आता पाठीमागून तिथे येते आणि लगेच अक्षय म्हणतो की आई अगं मी आता रमाच्या आईच्या घरी जाऊन आलो आणि त्यांनी मला सांगितलं की रमा निघाली आहे म्हणून. आणि मी देवळात गेलो होतो, तिथेही रमा पोचली नाही आणि आता इथे येऊन बघतोय तर इथे सुद्धा रमा आलेली नाहीये. मग रमा गेली कुठे आणि रमाचं चाललंय तरी काय? रमा फोन देखील उचलत नाहीये असे आता अक्षय आई आजी आणि सीमाला बोलत असतो. आणि तेवढ्यात आता सीमा आणि आई आजी काहीच बोलत नसतात. तर अक्षय त्यांच्याकडे बघतो. अक्षय म्हणतो की मागाशी सुद्धा जान्हवी वहिनी मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत होती, पण दादांनी तिला अडवलंय. तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय का सगळे? आणि लगेच आता सीमा म्हणते की नाही नाही, आम्ही कशाला काही लपवू. आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की आई तू खरं सांग बरं का, माझ्यापासून तू काय लपवतेस? तर आता लगेच सीमा म्हणते की आई तुम्हीच सांगा ना, मी कशाला काय लपवू. तर आता आई आजी म्हणते की सीमा जाऊ दे, त्याला ऐकायचंच नाहीये ना. आणि त्यानंतर आता आई आजी म्हणते की अक्षय मी तुला सांगते रमा बदलली. तर आता सीमाला धक्का बसतो आणि अक्षय सुद्धा मोठे डोळे करतो. आई आजी म्हणते की अरे अक्षय असं काय झालं बघायला, म्हणजे रमाने तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन केलाय आणि तो सरप्राईज प्लॅन करून तुला सरप्राईज देण्यासाठी आता रमाला वेळ लागतोय. यात काय झालं नवीन, तू कशाला एवढा टेन्शन घेतोयस? तर अक्षय आता डोक्याला हात लावतो. आणि आता इकडे आई आजी म्हणते की बरोबर ना सीमा? तर सीमा म्हणते की बरोबर, सरप्राईज प्लॅन केलाय ना म्हणूनच तिला यायला उशीर झालाय. आई आजी म्हणते की अक्षय अरे तुझ्यासाठी तिने सरप्राईज प्लॅन केला म्हणून तिने आम्हाला विश्वासात घेतलं होतं. आणि इकडे आता अक्षय म्हणतो की अगं मी किती थकलोय आणि कुठे कुठे रमाला शोधलंय आणि हे असा सरप्राईज प्लॅन असतो का? आणि निघतो मी असे म्हणत अक्षय त्याच्या बेडरूममध्ये जातो. अक्षयला आता खूप त्रास होत असतो. अक्षय आता आतमध्ये जाताच इकडे घाबरतच सीमा म्हणते की आई अहो माही तिचे पर्सनल कामं करण्यासाठी गेली, पण ती येणार आहे की नाही, कधी येणार आहे आणि किती दिवस लावणार आहे याचं काहीच थांगपत्त्या नाहीये. आणि इकडे आता आजीला खूप धक्का बसतो. आजी घाबरते. आजी म्हणते की सीमा त्या आता माहीची आई जी आहे ना ती खूप फक्कड आहे असे माहीने आपल्याला सांगितले. आपण एक काम करू, आपण अभिषेकला तिकडे पाठवू आणि अभिषेकला गुपचूप माहिती काढायची सांगू आणि तिच्या आईपासून आपल्या माहीला काही धोका नाही आणि माही सुखरूप आहे ना हे बरोबर अभिषेक आता आपल्याकडे घेऊन येईल. आणि त्यानंतर आता आई आजी म्हणते की सीमा मी तुला सांगते मला खात्री आहे की आपली माही घरी नक्की येईल. आणि इकडे आता अक्षय त्याच्या बेडरूममध्ये विचार करायला लागतो. अक्षय आता विचार करत म्हणतो की असं काही सरप्राईज आहे की जेणेकरून रमा माझा फोन देखील उचलत नाहीये. नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि घरचे सगळे नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवतायत हे आता अक्षयच्या समोर आलेले असते. आणि इकडे आता माही ही आता नील आणि देविकाला म्हणते की ओके तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला मंजूर आहे, पण तुम्ही आता ठरल्याप्रमाणे रमाला घरी पाठवायचं आणि मी सही तेव्हाच करील जेव्हा रमा अक्षयला भेटेन. तर आता माहीचे ते बोलणे ऐकून नील आणि देविका माहीकडे बघतात आणि त्यानंतर आता इकडे सायदा हा पुन्हा पंकज काका आणि मावशीकडे येतो आणि लगेच आता सायदा म्हणतो की तुम्ही रमाला शोधायला आला होता बरोबर ना? तर आता पंकज म्हणतो हो, आणि तुम्ही तुमच्या श्राद्धाला शोधायला आला होतात हेही बरोबर. तर आता लगेच आता पंकजकडे बघत आता इकडे सायदा म्हणतो की खूप मोठं गौड बंगाल आहे, मी तुम्हाला सगळं सांगतो. आणि पंकज आता पंकजकडे बघत सायदा आता पंकजला सगळी हकीकत सांगतो. अक्षयच्या घरी जी मुलगी आहे ती माझी श्रद्धा आहे आणि तुम्ही ज्या रमाला शोधताय ती रमा नाहीच आहे, ती रमा दुसरीकडे आहे आणि त्या रमाला मी बघितलंय. आता दोघांनाही मोठा धक्का बसलेला असतो आणि खरं सिक्रेट आता दोघांचेही समोर येऊन पटकन आता सायदा आणि पंकज हे अक्षयकडे येतात. तर आता अक्षय म्हणतो की अरे तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता? तर आता पंकज म्हणतो की हो जावई बापू ते सगळं मी तुम्हाला नंतर सांगतो, पण आज आम्ही दोघं तुम्हाला सिक्रेट सत्य सांगायला आलोय. आणि आता सगळ्यात मोठं सिक्रेट सत्य आता अक्षय समोर येणार असतं ते माहीचं. आणि आता ज्या माहीला अक्षय रमा समजत असतो ती अक्षयची रमा नसून सायदाची श्रद्धा असल्याचे सत्य आता सायदा अक्षय समोर आणणार का? आणि जेव्हा आता इकडे खरी रमा आता अक्षय समोर येणार
तर ही खरी रामा म्हणजे आता माही आहे हे सत्य आता अक्षय समोर येऊन अक्षय आता खऱ्या रामाला माही म्हणणार आणि माहीला खरी रामा आणि त्यांचा हा गैरसमज आता कसा दूर होणार. तर इकडे अभिषेक आता देविकाच्या घरी येऊन आभ्याला आता माही आणि रामाचे कोणते सत्य समोर येणार हे बघणे आता मनोरंजक ठरणार आहे. सगळीकडे मोठा धमाका उडत आता प्रत्येकाच्या मनात माही कोण आणि रमा कोण हा गैरसमज धुमाकूळ घालून खरी रमा आता खऱ्या रमाला मुकादम कसे ओळखणार. तर खरी रमा अक्षय समोर कशी येणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब